तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज बोलायचं म्हणजे तक्रारीविषयी बोलायचे. आज सगळीकडेच एकमेकांना सगळेजण तक्रार करतात. ती म्हणजे कोणाची माहिती आहे का? तर पावसाची. आता बघा ना, नोव्हेंबर महिना चालू झालाय तरी पण पाऊस काय जायला तयारच नाही. आणि सगळ्यात जास्त या पावसाचा त्रास कुणाला होतो माहिती आहे का? सगळ्यात जास्त वैतागले ते शेतकरी. कारण काय हो, त्यांचं सगळं शेतावरती असतं ना. आणि आपलं कसं वेगळं पडतं, म्हणजे शहरातले माणसांचं जरा वेगळं पडतं. इथं कोणी नोकरीला जातं, कोणी व्यवसाय करतात आणि कोणी कंपनीमध्ये कामाला जातात. असे छोटी-मोठी कामं करून आपण इथं आपला गुजारा करू शकतो. म्हणजे तसं तर शेती पिकल्याशिवाय सगळ्यांचंच अवघड आहे. पण तरी पण शेतकऱ्यांचं आणि आपल्यामध्ये थोडासा फरक पडतो. कारण की शहरी भागामध्ये आपण काम करून जरा महाग जरी असेल तरी आपण ते विकत घेऊन आपला गुजारा करू शकतो. आणि जर समजा पावसाचा जास्त त्रास आपल्याला कसं म्हणजे आपल्या ज्या तक्रारी असतात, छोट्या-मोठ्या असतात. म्हणजे कसं, की पाऊस खूप झालेला आणि आजूबाजूला पावसाचं पाणी खूप साचले आणि इथं कुठेतरी काहीतरी तुंबलं. मग आता ह्या पाण्यामुळं मग आपल्याला प्रश्न पडतो, की आपण कामाला कसं जाणार किंवा आपली मुलं शाळेत कशी जाणार किंवा म्हणजे असे छोटे-मोठे प्रॉब्लेम आपले असतात. पण शेतकऱ्यांचं म्हणजे खूप अवघड असतं खरंच. तर हे मला का असं वाटायला लागलं, तर काही दिवसाखाली मी माझ्या गावी गेलेले. त्यावेळेस बघितलं की शेतकऱ्यांचे हाल खरंच खूप वाईट वाटलं ते त्यांचं बघून. म्हणजे पाऊस खूप झालेला आणि तसं तर आपण सोशल मीडिया किंवा टीव्ही, न्यूजपेपर असा कुठं-कुठं आपण बघतो की इथं पूर आलेला, तिथं पूर आलेला, पाणी जास्त पडलं किंवा शेताचं जास्त नुकसान झालं. पण त्यावेळेस आपण ते ऐकतो आणि थोड्या वेळासाठी आपल्याला दुःख वाटतं, पण आपल्या प्रपंचामध्ये आपण ते नंतर विसरून जातो. पण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट ना एकदम असं जवळून बघतो, अ, अनुभवतो, त्यावेळेस ती गोष्ट आपण लवकर विसरत नाही. तसा प्रकार माझ्यासोबत झाला. ज्यावेळेस मी गावाकडून आले ना, तर बरेच दिवस मला असं वाटत होतं, की खरंच शेतकऱ्यांचं किती अवघड असतं, कसं ते भागवत असतील. हे असे प्रश्न मला बरेच दिवस पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचं खरंच वाईट वाटत होतं. आणि शेती करण्यासाठी म्हणजे आता शेतकऱ्यांचं सगळंच शेतीवरती असल्यामुळं मग शेत पिकवण्यासाठी त्यांना कर्ज वगैरे घेतलेलं असतं. मग त्याचा पण शेतकऱ्यावरती बोजा असतो आणि मग ते सगळं भागवताना ते वैतागून गेलेले असतात आणि त्यात हे पावसाचा असा प्रकार झाल्यामुळं मग त्यांना प्रश्न पडतो, की आता घर कसं भागवायचं आपलं किंवा इतर गरजा कशा भागवायच्या आपल्या, घर कसं चालायचं आणि घर म्हणायचं तर घर राहिले तर म्हणजे पुरामधून घर जर राहिले तर मग त्यांना घराचे प्रश्न पडतील. पण काही ठिकाणी तर असं झालेलं आहे, की पुरामध्ये त्यांची घरं पण गेलेली आहेत आणि त्यांची जनावरे पण गेलेले आहेत. म्हणजे त्यांचं सगळंच प्रपंचच विस्कळीत झालेला. मग असं सगळं झाल्यानंतर मग ते तर म्हणजे खूप असे विचारात पडलेले, की बाबा म्हणजे भविष्यात कसं होईल, काय नाही. मग शेतकऱ्यांकडे बघून असं वाटलं, की खरंच किती अवघड असतं ना यांचं. आणि ज्यावेळेस मी गावाला गेले ना, त्यावेळेस मात्र सगळीकडेच असं पाणीच पाणी दिसत होतं. ज्यावेळेस आम्ही गाडीमध्ये होतो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असं ऐकण्यात आलं, की या पुलावरून पाणी जातंय, नदी खूप भरली, पूर येतोय. आणि मग ज्यावेळेस मी गावाला गेले ना, त्यावेळेस काही ठिकाणी बघितलं असं शेती बघायला मिळाली, की पूर्ण शेतीच पाण्याखाली गेलेली. म्हणजे पूर्ण पीक असे पाण्यामध्येच झोपलेले, आडवे-तिडवे झालेले असे. आणि मग त्यावेळेस मला असा विचार आला, की जर आपण आपल्या बगीच्यामध्ये किंवा घराजवळ एखादं झाड लावलं आपण आणि अशा हवेमुळं किंवा पावसामुळं ते जर पडलं, तर आपल्याला किती वाईट वाटतं, की मग असं वाटतं, की याला आपण लहानपणापासून म्हणजे पाणी टाकलं, इतकं छान जोपासलं आणि झाड पडलं. मग ते आपल्याला खूप वाईट वाटतं, विसरत नाही. आणि मग ह्या शेतकऱ्यांचं जेव्हा मी बघितलं ना, की हे शेतकरी तर असं सगळ्या पिकांना आपल्या लेकरांसारखं वाढवतात. म्हणजे आपण जसे आपल्या बाळांना लहानपणापासून खाऊ-पिऊ घालतो, त्याप्रमाणे त्यांचं खत, पाणी हे ते सगळं ते अक्षरशः आपल्या बाळाला जसं जोपासतो त्याप्रमाणे ते पिकं जोपासतात. आणि मग ऐन टायमाला असं काही झालं, तर मग सगळे पिकं त्यांच्या हातची जातात.
तर त्यांना ते बघून त्यांना किती वाईट वाटत असेल ना, की इतकं मेहनतीने जोपासलेलं शेत आपण ते पूर्णपणे पाण्यामध्ये गेलं आणि मग हे वेगळंच म्हणजे हे बघून त्रास वेगळाच होतो आणि त्यातल्या त्यात आता शेती तर पूर्ण पाण्यामध्ये गेली, तर मग आता पुढचा प्रपंच कसा चालवायचा? आपली घरदार कशी चालवायची? हे सगळे प्रश्न त्यांना भेडसावत असतात. मग ते म्हणजे ते आयुष्यच विचार करून खरंच असं वाटतं, की त्यांच्यापुढे हे आपले असे जे तक्रारी असतात ना, किरकोळ असतात ते. आणि हे बघून मला बरेच दिवस तर करमलंच नाही आणि परत हा मग आत्ता सध्याला पाऊस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय आणि मग तो पाऊस बघून ना मला परत एकदा गावाकडचं असं आठवण आली, की अरे बापरे! परत पाऊस पडायला लागला आणि मग शेतकऱ्यांना किती त्रास आहे ना आणि मग ते ज्यावेळेस मी ते सगळं बघितलं होतं ना तिथं, ते परत एकदा रिव्हिजन असं वाटत होतं, की बापरे! शेतकरी लोकांना किती त्रास होतोय आता आणि मग ते विचार माझ्या डोक्यात बरेच दिवस चालू होते आणि मग असं वाटलं, की थोडंसं मन मोकळं करावं, थोडासा व्हिडिओ बनवावा. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला शेतकऱ्यांविषयी आणि मग माझं विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.